नमिता ताईंचा राजकारणात काही असं आवड नव्हती, पण विधानसभेत जोरात प्रश्न म्हणतात. नमिता मुंदडा, ते प्रश्न मांडण्यासाठी त्यांना मदत करत असणारे अक्षय मुंदडा आणि मंचावर उपस्थित आपले माजी मंत्री बदाम आबा पंडित, मंचावर उपस्थित माजी आमदार संजयजी दौंड, ते पण खूप चांगलं पशुवैद्यकीय म्हणजे काय म्हणतात पशुपालनाचं खूप चांगलं काम करतात. मंचावर उपस्थित नगराध्यक्षा या परळीच्या प्रथम नागरिक पद्मश्री धर्माधिकारी जिल्हा परिषद सदस्य माझे बंधू अजय मुंडे, मंचावर उपस्थित सतीश मुंडे, जुगल किशोरजी लोहिया, उमाताई समशेट्टी, राजेश गित्ते, वसंत निर्मळ, पवन मुंडे, विनोद सामत, रमेश कराड, हे सगळे कार्यकर्ते आणि या माझ्या पशु संवर्धन विभागाचा अत्यंत जीवानी काम करत असणारे, आवडीने हा विभाग मागून घेतला ज्यांनी, IAS असून सुद्धा त्यांच्यातला पशुवैद्यक तसाच राहिला, ते आमचे या माझ्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी रामास्वामीजी, मंचावर उपस्थित आमचे कुलगुरू डॉक्टर नितीनजी पाटील, अत्यंत उत्तम आणि कडक असा छान कारभार ते सांभाळत आहेत. मंचावर उपस्थित विवेक जॉन्सनजी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांचंही खूप छान काम आहे. जिल्हा परिषदचे CEO नितीनजी रहमान, जतीनजी रहमान, आपले SP नवनीतजी कामत, हे दोघेही आता सगळे यंग म्हणजे ऑफिसर्स आपल्या जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि खूप छान काम आहे. SPंचं आणि कामसुद्धा प्रचंड कसरतीचं आहे आणि ते चांगलं करत आहेत. उपस्थित अधिष्ठाता शिरीष उपाध्ये, प्रमोद कुमारजी तायडे, प्रणीश येवतीकर, उपस्थित मंचावर सर्व पदाधिकारी आणि सर्व अधिकारीगण, समोर उपस्थित सर्व टोपीवाले, काही पागोटे थोडे बहुत दिसत आहेत, सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी आणि माझ्या युवा बांधवांनो, उद्याच्या भविष्यातल्या माझ्या पशु उद्योजक खात्यातील उद्योजक माझ्या बांधवांनो असं म्हणायला हरकत नाही. कारण आजच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ठरवलंय की आमची जी ग्रामीण पशु उद्योजक योजना आहे त्याचा लॉन्च ते येणाऱ्या मंगळवारी करणार आहेत आणि या लॉन्च नंतर असंख्य उद्योजक आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पशुपालन करताना मिळतील आणि त्यांना 50% सबसिडी त्या उद्योगासाठी मिळणार आहे. हे फार मोठं सरकारचं या नव्या पिढीसाठी, जेन झी ही ग्रामीण आहे त्यांच्यासाठी फार मोठं योगदान आहे. आज मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा वेळ घेतला होता आणि त्या कार्यक्रमासाठी आपण या भूमिपूजनाला असं त्यांना मी म्हटलं, तेव्हा भूमिपूजनाला त्यांनी वेळ दिला आणि आचारसंहिता लागली. त्यावेळी माझ्या मनात ही चुटपुट होती की सुनेत्रा वहिनी पालकमंत्री म्हणून येऊ शकतील का, पण तो कार्यक्रम रद्द झाला आणि आज स्वतः सुनेत्रा वहिनी इथे आलेल्या आहेत. त्या सुनेत्रा वहिनी एकट्या आलेल्या नाहीत, साक्षात अजित दादा, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं योगदान या कार्यक्रमामध्ये, या कॉलेज उभारण्यामध्ये जे आहे तेही त्यांच्या समवेत आलेलं आहे. मला आठवतं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बारामतीला गेले नाही, पण पहिल्यांदा पवारांच्या मंचावर बारामतीला गेले आणि संपूर्ण पवार परिवार तिथे होता आणि खूप सुंदर कार्यक्रम होता. अजितदादांनी सांगितलं आमच्याकडे सगळं आहे बारामतीला, पण आम्हाला पशुवैद्यकीय महाविद्यालय करायचं आहे, पंकजाताई तुम्ही आज घोषणा करा. मी सांगितलं अजितदादा आमच्याकडे सगळं नाही, आम्ही दुष्काळी माणसं, आम्ही मराठवाड्यातली माणसं, थोडा मागासलेला आमचा भाग, पण आपण जावई आहात मराठवाड्यातले. सुनेत्रा वहिनी आपल्या मराठवाड्यातल्या आहेत, मराठवाड्यातला मोठा मान आहे की पहिली महिला उपमुख्यमंत्री आमच्या मराठवाड्यातली जन्मलेली आमची वहिनी आहे. मी त्यांना म्हटलं आमच्याकडे काही नाही आहे, तरी पण तुम्ही बारामतीला घेतलं तर परळीला पण द्यावंच लागेल. त्याच सभेत त्यांनी डिक्लेअर पण केलं, पहिल्या बजेटमध्ये त्यांनी त्याला बजेटही मंजूर करून दिलं आणि निर्णय घेतला. ते हो म्हणू शकले असते, त्यांनी त्यांच्या कॉलेजला 100 कोटी, माझ्या कॉलेजला 10 कोटी देऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. जेवढं त्यांनी मला शब्द दिला, जेवढं बारामतीला दिलं तेवढंच त्यांनी माझ्या परळीला देखील दिलं. हे अनुभव वेगळे होते. कधी एकमेकांच्या विरोधात असणारे हे दोन परिवार या युतीमुळे एकत्र आम्ही आलो. अनेक वर्ष वहिनी मी या दादांना दुरून पाहत होते, एकमेकांच्या विरोधात आम्ही प्रचार सभाही केल्या असतील, पण जेव्हा मी पालकमंत्री दादा झाले, दादा उपमुख्यमंत्री झाले
अनेक वेळा मला त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा योग मिळाला आणि जेव्हा आम्ही विमानामध्ये प्रवास करायचो दादा भयंकर गप्पा मारायचे, सगळं सांगायचे. पशुसंवर्धनाची त्यांना किती आवड होती, त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांनी कसं हे काम केलेलं आहे, म्हणजे डेअरीचं असेल, कुक्कुटपालनाचं असेल, हे त्यांचं फार मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि त्यांनी खूप चांगले सजेशन त्यांनी दिले आणि खूप चांगला एक बॉन्ड तयार झाला आणि खूप काही आपल्या बीड जिल्ह्याला करायचं आणि ते करण्यासाठी मी पालकमंत्री झाले तेव्हाही मी केलं. आधी माझे वडील मुंडे साहेब त्यांनी अगदी शून्यातून हे विश्व निर्माण केलं. या परळीमध्ये एका छोट्याशा नात्र्यामध्ये जन्म घेतला आणि देशाच्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेले. त्यांना या परळीचं, या बीड जिल्ह्याचं सोनं करायचं होतं, या ऊसतोड मजुरांचं सोनं करायचं होतं, त्यांचं ते स्वप्न होतं. आणि म्हणून मला खूप आनंद झाला की कधी कधी असं एक उदाहरण आहे की श्रीकृष्णाने जेव्हा मथुरेवर श्रीकृष्ण राज्य करायचे, एवढे लोक आक्रमण करायचे की श्रीकृष्णाला सतत युद्धात राहावं लागायचं आणि म्हणून श्रीकृष्णाने निर्णय घेतला द्वारका स्थापन करायचा आणि त्यांना रणछोडदास सुद्धा म्हटलं गेलं. पण तरीही आपलं सैन्य, आपले लोक, आपले तरुण, आपली जनता याला त्रास होऊ नये हे राजाचं प्रथम कर्तव्य त्यांनी पार पाडलं. आपल्याला दुसरं काय दिली याला बघितलं नाही. तसं कधी कधी आपसातला संघर्ष आपल्या लोकांच्या विकासाला खुंटवत असतो. मला आज आनंद आहे की या मंचावर आपसातला संघर्ष आता मिटलेला आहे. माझ्या भावा बहिणीतला मिटलेला आहे, आमच्या 2 घरामधला मिटलेला आहे, 2 परिवारामधला मिटला आहे, 2 पक्षामधला मिटला आहे. त्यामुळे काय गती मिळाली असेल तर ती या महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळालेली आहे. स्वतः देवेंद्रजी फडणवीस हे नेहमी म्हणतात की या महाराष्ट्राच्या विकासाला आपसात भांडणं करून संघर्ष करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाला आपण एक रेस केली पाहिजे आणि जे मागासलेपण आहे ते मागे केलं पाहिजे आणि विकासाला जिंकवून दिलं पाहिजे. आणि म्हणून आज सगळीकडे कामच काम आहे. या परळीचं स्वरूप आपण बघतो. मी इथेच जन्मले, इथेच वाढले, पण आज हे स्वरूप आहे. धनुभाऊंनी सांगितलं की त्यांनी सुद्धा कृषी मंत्री असताना इथं कृषीचं कॉलेज आणलेलं आहे. आता मी पशुसंवर्धनाचं आणलेलं आहे. या भागामध्ये ऑलरेडी आपल्या मेडिकल कॉलेज आहे, इथे आपल्या म्हणजे अंबेजोगाईमध्ये आहे. थर्मल पॉवर स्टेशन आहे. थर्मल पॉवर स्टेशन काही खूप चांगली गोष्ट नाही आहे कारण त्याच्यामुळे फार प्रदूषण पण होतं, पण तरी ते प्रदूषणावर कंट्रोल करायचा प्रयत्न करू. या भागामधले लोक कष्टाला मागे पुढे पाहत नाही, कोणाला भीत नाही. किती अडचण आली तर कधी ते थकत नाही, कोणासमोर झुकत नाही आणि त्यांच्या संघर्षासाठी चालणाऱ्या प्रवासात कधी रुकत नाही. ही शिकवण मुंडे साहेबांची आपल्याला होती. दादांचा हा अनुभव माझ्यासाठी खूप मोलाचा राहील. मला दादांच्या शोकसभेमध्ये विधानसभेत खूप भरभरून बोलायचं होतं पण बोलता नाही आलं. त्यांचा तो अनुभव, त्यांचा तो मिश्किलपणा, त्यांचं ते हसणं, त्यांचं पटकन बोलणं. मागचा इथे कार्यक्रम होता, वहिनी इतके फटाके उडवले आमच्या कार्यकर्त्यांनी, धनुभाऊंनी तो कार्यक्रम घेतला होता आणि मला आणि दादाला खूप चटके बसले. तर त्यांनी फार सभेत सांगितलं, अरे तुम्ही खूप फटाके उडवले पण आम्हाला चटके बसले. इकडे पर्यावरण मंत्री असताना फटाके उडवायचे नाही म्हणून आम्ही असं काही स्वागत इथे करत नाही आहे कारण पर्यावरणाच्या हे विरोधात आहे. आणि म्हणून आणि वहिनी आपण आला आहात, एक स्त्री या महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री झालेली आहे आणि तिला साजेसं एका घरंदाज पद्धतीने शांत सुशील सोज्वळ असा कार्यक्रम आम्ही केला. धिंगाणा केला नाही कारण तुम्ही येत आहात, नाही तर आमच्या पोरांना आवडतं खूप घोषणा द्यायला, ओरडाआरडा करायला. सगळ्यांना सूचना दिल्या होत्या, चुपचाप जा बसा आणि अत्यंत छान हा असा कार्यक्रम पार पडलेला आहे. माझ्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी देखील इथे आलेल्या आहेत. मोठ्या संख्येने माझ्या इथे आलेल्या सर्व लोकांचे मी स्वागत करते आणि माझ्या सगळ्यात जास्त वहिनींचं मी खूप खूप स्वागत करते. 2 पक्षाचे काय बॉन्ड होतील, 2 नेत्यांचे काय होतील, पण 2 स्त्रियांचे बॉन्ड फार स्वच्छ, सुंदर आणि सक्षम असतात. एक स्त्री म्हणून त्यांचं दुःख, त्यांचा संघर्ष मी जवळून पाहते, अनुभवते आणि मला ते समजतं त्यांना काय आहे. तर त्यामुळे त्या भावनेतून वहिनी कुठे असू, युतीत आहेत म्हणून नाही, कुठे असू नेहमी नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि आपण चांगलं काम करू. या तुमच्या माहेरचं तुम्हाला जबाबदारी आहे बीड जिल्हा मराठवाड्यातला, त्या जिल्ह्याचं चित्र बदलण्यासाठी आपण आम्हाला नेहमी सहकार्य करत राहाल हीच अपेक्षा व्यक्त करते. तुमचं परत एकदा स्वागत करते. 600 कोटी नाहीतर पंचायत होईल माझी. 600 कोटी मंजूर नाही झाले, 400 काहीतरी कोटी आहेत आणि ते बांधायला एवढं मोठं आपण व्याप्ती एवढी मोठी आहे, ते बांधायला लागतील. वेळोवेळी अधिकचं बजेट लागेल तर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की ते
ते देतील. ते पण येणार होते, पण त्यांनी म्हटले की आता तुम्ही भूमिपूजन आटोपून घ्या, मी लोकार्पण सोहळ्याला येईन. तर नक्कीच हे लवकरात लवकर लोकार्पण आपण करू. याच्या इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांची जबाबदारी आहे की जसं जे चित्रात दिसतंय तसं प्रत्यक्षात दिसलं पाहिजे. एक एक रुपया हा पब्लिकचा पैसा आहे, शासनाचा पैसा आहे, हा संपूर्णपणे व्यवस्थितपणे वापरला गेला पाहिजे. इथे येणारा विद्यार्थी दुसऱ्या राज्यातला येऊ, दुसऱ्या भागातला येऊ, दुसऱ्या जिल्ह्यातला येऊ, त्यांनी अभिमानाने सांगितलं मी बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये एका सुंदर अशा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. आता सुंदर डोंगराने वेढलेलं हे ठिकाण आहे. खूप इथे शिकतील ते विद्यार्थी खूप नशिबान असतील आणि त्यामुळे मी त्या सगळ्या स्वप्नांना आता आपल्या आशीर्वादाचं बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सन्माननीय अजितदादा यांचं नाव बारामतीला देण्याचा प्रस्ताव आम्ही अप्रूव्ह केलेला आहे आणि मला वाटतं आम्ही जेव्हा तिथे कार्यक्रम घेऊ तर तिथे सुद्धा अशा प्रकारे लोकांच्या भावना नक्कीच ओतप्रोत झाल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.